हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। सरकारनं ओबीसी मध्ये आरक्षण न दिल्यास 20 जुलैपासून आमरण उपोषण करणार, मनोज जरांगेंची घोषणा। 23 जुलैला मराठ्यांच्या बैठकींची तारीख ठरणार, जरांगेंकडून स्पष्ट। खासदार संजय राऊतांकडून पारनेर आणि श्रीगोंदा विधानसभेचे संभाव्य उमेदवार जाहीर। पारनेरमधून राणी लंके तर श्रीगोंदा इथून साजन पाचपुते विधानसभेत जातील, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। करू अजून कष्ट, जिंकून दाखवू पुन्हा महाराष्ट्र। मुख्यमंत्री शिंदेंकडून विधानसभा जिंकण्याचं पंतप्रधान मोदींना आश्वासन, तर मोदींची जिंकण्याची आणि विरोधकांची हरण्याची हॅट्रिक झाली असल्याचाही टोला। काँग्रेसची 7 मतं फुटल्याची राजकीय वर्तुळात चर्चा। 19 जुलैला मुंबईत प्रदेश काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक, पक्षविरोधातील भूमिका घेणाऱ्या आमदारांविरोधात कारवाईची शक्यता। आमदार कैलास गोरंट्याल पक्षनिष्ठ बेईमान शोधण्यासाठी निवडणूक लढवली, आता पक्षातील कचरा साफ होईल, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचं ट्विट। पवार गटाची 11 मतं मिळाली, पण मानसिंग नाईकांचं 12वं मत मिळालं नाही। शेकापच्या जयंत पाटलांकडून खंत व्यक्त, तर काँग्रेसनंही अतिरिक्त मतांपैकी अर्धी मतं न दिल्याचं म्हणत नाराजी। काँग्रेसचे 7 आमदार आधीच फुटलेले होते। 20 ते 25 कोटी देऊन भाजपनं आमदारांना फोडलं, 2 एकर जमीन दिल्याचाही राऊतांचा सनसनाटी आरोप। 25 कोटीला 1 मत विकलं जातंय, फुटलेल्या आमदारांना जनतेनं जोड्यानं मारावं, आव्हाडांचं आवाहन। तर माझ्या पक्षातील एकही आमदार फुटला नाही, गॅरंटी देतो, आव्हाडांचा दावा। विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेची पसंती मवियाला, सकाळ समूहाच्या सर्व्हेमध्ये महायुतीला धक्का। पूजा खेडकरची ऑडी कार पोलिसांच्या ताब्यात। कारसह पूजा खेडकरला हजर राहण्याचे होते आदेश, मात्र हजर न राहिल्यानं पुणे पोलिसांची कायदेशीर कारवाई। जरांगे मराठा समाजासाठी लढतात, त्यांच्यामुळे आज मराठा खासदार निवडून आले, आपणही आपल्या समाजासाठी लढायला हवं, अझदुद्दीन ओवैसींचं वक्तव्य। 7 राज्यातील विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये 13 पैकी 10 जागांवर इंडिया आघाडीची बाजी, तर भाजप 2, अपक्ष 1 जागेवर विजयी। मुंबईला जागतिक आर्थिक राजधानी बनवण्याचं लक्ष्य, पंतप्रधान मोदींची ग्वाही। 29,400 कोटींच्या रेल्वे, हायवे आणि बंदर प्रकल्पांचं केलं उद्घाटन। अनंत अंबानींच्या रिसेप्शनला पंतप्रधान मोदींची उपस्थिती, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा पार पडला। मध्य रेल्वेवरील वाहतूक 5 ते 10 मिनिटं उशिरानं, पाऊस आणि मेल एक्सप्रेसमुळे लोकल विलंबाने। मुसळधार पावसाचा कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना फटका, कोकण कन्या 1.5 तास, मंगळूर एक्सप्रेस, तुतारी आणि मडगाव एक्सप्रेस 2 तास विलंबाने। मुंबई आणि उपनगरमध्ये पहाटेपासून पावसाची हजेरी, सायन, दादर आणि लोअर परळ परिसरात पावसाच्या सरी। मध्य रेल्वेवर आज दिवसभर ब्लॉक असणार, देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक। राज्यात आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरला अतिमुसळधार पावसाचा इशारा, ठाणे, रायगड, पुणे, साताऱ्यामध्ये मुसळधारचा अंदाज। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।